अमृता सतपा रावराणे आणि आज मी आहे पुण्यात. आज आहे भाऊबीज. खरं तर माझ्या लग्नानंतरची पहिली भाऊबीज आहे जी मी माझ्या भावासोबत किंवा माझ्या माहेरी सेलिब्रेट करते आहे. सो माझी एक्साइटमेंट खूपच जास्त आहे. आजच्या दिवशी अजून एक स्पेशल गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे मी आज नेल आर्ट करणार आहे. खरं तर लग्नामध्ये करायचं होतं, पण लग्न इतक्या काहीच झालं की हळदीला दिवस काढा, मेहंदीसाठी दिवस काढा, मग त्याच्यामध्ये नेल आर्टसाठी कुठे दिवस काढणार. मग ते राहूनच गेलं. मग त्याच्यानंतर करूया 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 म्हणता म्हणता ते राहूनच गेलं. तर यावर्षी कोलॅबमध्ये मला विचारणा झाली की नेल आर्ट करायचं आहे, तुम्ही कराल का? पण मला एक्सटेन्शन वगैरे नाही लावायचं होतं, सो मी आधी नाहीच म्हटलं. खूप महिने मी नाही म्हटलं. मग ती म्हणाली की आपण जेल नाही करूया, जेल पॉलिश करूया. सो मी खूप एक्सायटेड आहे. बघूया आज काय होतं आहे माझ्या नखांबरोबर. मला खूप आवडतात नखं, म्हणजे नेलपेंट करायला. सो बघूया काय होतं आहे, कसं होतं आहे, बघत राहा. राधा घरी आलेली आहे, आपण तिला भेटूया. हाय राधा, सकाळी सकाळी आली आहेस, आपण आता सुरुवात करूया. चल. तुम्ही बघू शकता राधाने तिचा पाऊच काढलेला आहे, एक्सेसरीज काढतीये नेल आर्टसाठीची. खूप तयारी केलेली आहे पोरीने. आता बघूया पुढे काय होतंय. कोणत्या प्रकारचं नेल आर्ट करायचं याचं आमचं डिस्कशन झालं आणि फायनली ठरलं की आपल्या नखांवरती काय करायचं ते. मग काय, तिने प्रोसेसला सुरुवात केली. खरं तर हे सगळंच माझ्यासाठी खूपच नवीन होतं, एक्सायटिंग होतं. पण पहिल्यांदाच हे मी करत होते आणि तेव्हा असं जाणवलं की खूप मोठी प्रोसेस आहे. खरंच खूप पेशन्सचं काम आहे, पण आवडीला तोड नाही म्हणतात, तेच खरं आहे. कुठल्या गोष्टीला काय म्हणतात ना, ते मी खाली लिहिलेलं आहे, त्यामुळे ते वाचा, म्हणजे मला तुमच्याशी गप्पा मारता येते. एक आठवण सांगावीशी वाटते. मी एक कलर्स मराठीवरची माझे मन तुझे झाले नावाची सिरियल करायचे. त्याच्यात की नाही माझं कॅरेक्टर जरासं नटुरडं होतं, तिला नटायला खूप आवडायचं. सो माझे सहकलाकार म्हणजेच अक्षता कुलकर्णी माझी मैत्रीण, आणि माझी अजून एक मैत्रीण झाली होती, ती म्हणजे स्वाती आपटे. त्या दोघी मिळून नेल आर्ट करायच्या. जवळपास त्यांची कॉम्पिटिशन लागलेली असायची. दोघींनी एक एक हात घेतला होता. आधी नेलपेंट लावायच्या, त्याच्यानंतर आपापल्या इमॅजिनेशनने त्याच्यावरती नेल आर्ट करायच्या. तेव्हा फार एक्सेसरीज नव्हत्या, पण त्या पिनांच्या टोकाच्या सहाय्याने त्याच्यावरती छान नक्षी करायच्या. खरंच तेव्हा सोशल मीडिया इतकं ॲक्टिव्ह नव्हतं, नाहीतर मी तुम्हाला खरंच त्यांची कलाकृती दाखवली असती. सो अशा प्रकारे एक प्रोसेस झालेली आहे. आता बेस कोट अप्लाय होतोय आणि तुम्ही बघू शकता माझ्या हाताच्या बाजूला एक लाईट मशीन आहे. म्हणजे हा बेस कोट झाल्यानंतर 1 मिनिटासाठी म्हणजे 60 सेकंदासाठी हात लाईटमध्ये ठेवायचा, म्हणजे ते फिक्स होऊन जातं. आता वेळ होती नेल पॉलिशचा, म्हणजे जेल पॉलिशचा कलर सिलेक्ट करायची. तुम्हाला कोणती शेड आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला असा कलर सिलेक्ट करायचा होता जो माझ्या सिरियलमधल्या कॅरेक्टरला सुद्धा जाईल, म्हणजे अमृता नाही तर केतकी काकूला सुद्धा शोभेल असा साधा सोबर कलर मला सिलेक्ट करायचा होता. कारण मला फक्त कॅरेक्टरला जात नाही म्हणून नेलपेंट काढायची नव्हती, मला ती तशीच ठेवायची होती. म्हणून केतकीला आणि अमृताला दोघींनाही सूट होईल अशी शेड मी सिलेक्ट केली. तुम्हाला ही शेड कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. जेल पॉलिशचा एक कोट लावून झाला, त्याच्यानंतर आता दुसरा कोट तिने लावला आणि परत 60 सेकंदासाठी ती लाईट दिली गेली. जेल पॉलिशची शेड छान होती, तरी पण मला ना काहीतरी अर्धवट वाटत होतं. मग मी तिला विचारलं की आपण याच्यावरती ग्लिटरी काहीतरी लावू शकतो का. मग राधाने मला अनेक ग्लिटरी शेड्स दाखवल्या, त्यातली एक शेड सिलेक्ट केली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय हे. अशा प्रकारे हाताचं नेल आर्ट कम्प्लीट झालं. मग मी मोर्चा वळवला तो पायांकडे, कारण मला पायांच्या नेल आर्टचं आकर्षण खूप आहे. मग काय, दुसरी शेड जी मला आवडली होती ती पायासाठी राखून ठेवली होती. सेम प्रोसेस झाली पायांच्या नखांबरोबर. तुम्ही बघू शकता सगळं सेम आहे.
माझं हे नेल आर्ट करणारी नेल आर्ट आर्टिस्ट आहे राधा खोजे, जिचं इंस्टाग्राम हँडल आहे नेल आर्ट बाय निर्मज्ञा. तसंच माझं इंस्टाग्राम हँडल द अमृता राव राणे आणि माझं यूट्यूब चॅनल अमृता राव राणे हे देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन कॉन्टेंटसह नवीन व्हिडिओमध्ये. बाय.